एकीकडे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका उडालाय, दुसरीकडे गेल्या 2 आठवड्यांपासून ग्रामीण भागात इंधन टंचाई आहे। अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे। रात्रंदिवस पेट्रोल पंपावर शेतकरी कॅन घेऊन आणि वाहन चालक रांगा लावून उभे आहेत। या पेट्रोल पंपाबाहेरच्या रांगांमध्ये खरंच डिझेलची गरज असणारे किती आहेत आणि भीतीपोटी इंधन घेण्यासाठी आलेले किती आहेत, असा सवाल उपस्थित होतोय। तर कुठल्या जिल्ह्यामध्ये किती पेट्रोल डिझेल साठा आहे ते पाहूया। परभणी जिल्ह्यामध्ये 2 लाख लिटर पेट्रोलची सरासरी मागणी असते। स्थिती काय आहे तर काही पेट्रोल पंपावर जास्त गर्दी आहे। अंदाजे 4 दिवस पुरेल इतकंच पेट्रोल तिकडे उपलब्ध आहे। हिंगोली जिल्ह्यात 1,75,000 लिटर ही पेट्रोलची सरासरी मागणी असते। पॅनिक खरेदीमुळे पंपांवर रांगा असल्याची स्थिती पाहायला मिळते। तर डिझेलसाठी 4,50,000 लिटर सरासरी मागणी आहे। दिवसभराचा पुरवठा काही तासातच संपला आणि 1 दिवस पुरेल एवढंच डिझेल तिकडे उपलब्ध आहे। परभणी आणि हिंगोली या 2 जिल्ह्यांमधली स्थिती आपण पाहिली।